रात्रीचे 11:30 आणि आता आहे मी आमच्या कॉलेजमध्ये. आता एवढ्या रात्री कॉलेजमध्ये येणं माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही. मागेच आमच्या कॉलेजच्या झणकार इव्हेंट साठी मी कॉलेजला आलेच होते रात्री. आता यावेळेस मी कॉलेजमध्ये एवढ्या रात्री काय करता येते पुढे व्लॉग मध्ये सांगतेस तुम्हाला. मला माहित आहे तुम्ही माझे कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेजचे व्लॉग बघून थोडेफार बोर झाले असाल, म्हणून मी डिसाईड केले की आमच्या कॉलेजची ट्रिप जॉईन करायची आणि छान छान व्लॉग बनवायचे माझ्या ऑडियन्स साठी. पण तेवढंच होते काय, माझ्या मागून माझे मॅम होते आणि त्यांनी मला आवाज दिला होता की आदित्य व्लॉग बनवायचे नाही म्हणून. माझा तिथेच मूड ऑफ झाला होता. पण माझ्याच्यानं होईल तेवढ्या क्लिप्स घेतल्या होत्या मी माझ्या व्लॉग साठी आणि तुमच्यासाठी. करेक्ट रात्री 11 वाजता आम्हाला टाइम दिला होता कॉलेजमध्ये पोहोचायचं म्हणून. आम्ही तर टाइमच्या पहिले जाऊन बसले होते कारण की एक्साइटमेंट तेवढीच होतीच म्हणा. पण आमची बसच आली होती 12:30ला. आता बस आली की लगेच पळत जाऊन आम्ही आमच्या मागच्या सीट पकडल्या होत्या कारण की आमचा ग्रुप होता 4 जणीचा. मस्त ट्रिप एन्जॉय करत जावं म्हणलं होतं, पण आमच्या मनासारखं व्हायला आमच्या घरची बस नव्हती ती. मॅमने दिलेल्या ठराविक सीटवर आम्हाला बसावं लागलं होतं. परत एकदा माझा मूड ऑफ झालाच म्हणा आणि लगेचच आमच्या प्रवासाची सुरुवात पण झाली होती. आता कशाची पण सुरुवात करताना सगळ्यात पहिले नाव घेतात गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आणि नारळ फोडून आम्ही निघले होते आमच्या प्रवासाला. कॉलेज ट्रिप म्हणलं की फुल राडा असतो. एवढ्या रात्री पण गाणे विणे वाजवले मस्त आणि डान्स करता येत नाही तरी पण आम्ही डान्स केला. आता एवढ्या रात्री फुल मस्ती करून डान्स वगैरे करून खाणं पिणं करून आम्ही निघल्या होत्या हैदराबादला. आणि तुम्हाला माहित नव्हतं मी कुठे चालले, तर आम्ही गेले होते हैदराबाद या ट्रिपला आणि आम्ही करेक्ट 7:30 वाजता हैदराबादला पोहोचल्या होत्या. म्हणजे रात्रीचाच प्रवास होता. आम्ही 270 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केला होता. आता गाडीमध्ये बसून बसून आमची हालत एवढी बेकार झाली होती. आम्ही 2-3 स्टॉप घेतले होते वॉशरूम साठी. हैदराबाद मध्ये पोहोचल्यानंतर आमचे हॉटेल पहिलेच बुक केलेले होते. मन काय हॉटेलवर गेल्या तिथं रूमवर रेस्ट केलं थोडाफार. रात्रभर डान्स करून जोर जोरशात गाणे म्हणून म्हणून माझा गळा बसला होता लिटरली आणि हातपाय तर एवढे दुखत होते बापरे बाप. हॉटेल श्रीवेदा आम्ही बुक केलं होतं. आता इथे आम्ही वाट बघत होतो आमच्या रूमच्या चावीची. तसं तर आमच्या रूम मध्ये आम्हाला चौघीलाच राहायचं होतं, पण एक जण आम्हाला ऍडजस्ट करावं लागली होती. गाईज आम्ही आता येतो हैदराबादच्या हॉटेलमध्ये आणि चेकआउट झालेला आहे. तर आम्ही टीव्ही वर काय लावला तुम्हाला बघा काय लावले पोरीनं आणि हे लावले शिरानं. फेवरेट गुरुजी आमचे मला फेवरेट गुरुजी आहेत. तर मित्रांनो तुम्ही पिक्चर मध्ये बघला असेल असं मुंडकीवर ना हे पिल्लो ठेवायचं आणि दाबून ठेवायचं. बघ माणूस मरती की ना बघूया म्हणून जर श्रेयावर ट्राय करूया. बोल घ्या जॉब घे असं की बरं बाप गायचं बघा आहे ना. आता म्हणली करूया म्हणली आता बघा असं करायचं. जॉब घे बरं कॅन्सल गायच कॅन्सल ना मेले तर कसं होईल बरं. याची मम्मी मला मारते तर काकू हॉटेलमध्ये आम्ही 8 वाजता गेले होते आणि 2 घंटे आम्हाला रेस्ट करायला दिले. त्यामधला 1 घंटा आम्ही धिंगाणा केला आणि उरलेल्या 1 घंट्यामध्ये आमची तयारी करून घेतली होती सगळी. आता आम्ही निघले होते नाश्ता करण्यासाठी. आता हैदराबाद म्हणलं तिथं डोसा आणि इडलीच भेटते बघा मित्रांनो. डोसा इडली तर आमची फेवरेटच होती म्हणा. आता आमच्या सरांनी ऑर्डर वगैरे मागवले होते डोसा इडलीचं. पूर्ण कॉलेजमधून विद्यार्थी आले होते 55 जण. त्याचबरोबर स्टाफ मेंबर जे आहेत ते 5-6 जण होते आणि एवढ्या जणाला आमचा डोसा इडली पुरला नाही. आता मेन म्हणजे की आमच्या टेबलला डोसा इडली येईपर्यंत संपून पण गेला होता आणि तिथंच आमचा मूड ऑफ झाला होता. आणि तेवढ्यात आम्हाला दिसलं तिथं बाजूलाच इस्कॉन टेम्पल. आमच्या सरांना हट्ट करून आम्ही त्या टेम्पलला गेल्या होत्या. आता हे लोकेशन आमच्या ट्रिप मध्ये ऍड केली नव्हती. अनफॉर्च्युनेटली हे पण लोकेशन ऍड झाली आमच्या ट्रिप मध्ये. पहिले तर तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि या टेम्पल मध्ये जे आहे खूप शांत वातावरण होतं आणि सगळीकडून अशी पॉझिटिव्ह वाईब येत होती आणि मन पण खूप प्रसन्न झालं होतं आमचा. आता मूड ऑफ झालेला इथंच आमचा जे आहे चांगला पण झाला होता बघा. त्याच्यानंतर आम्हाला तिथं तीर्थ दिलं होतं. त्याचबरोबर मंदिराच्या दुसऱ्या साईडला खिचडी होती. आता ते आम्हाला मंदिराच्या बाहेर गेल्यानं माहित झालं होतं की तिथं खिचडी होती म्हणून. आणि त्याचबरोबर तिथे एक भैया होते, त्यांनी आमच्या हातामध्ये एक QR कोड दिला होता आणि याच्यावरून जे आहे तुम्ही प्राइज जिंकू शकता असं काही तर म्हणले होते त्यांनी. मी माझ्या लाईफ मध्ये इस्कॉन टेम्पलला पहिल्यांदाच गेले होते आणि त्याचबरोबर हा गंध दिसत आहे माझ्या कपाळावर ते पण पहिल्यांदाच लावला होता मी. आता आमचं तर पोट होतं उपाशीच होतं. तिथून आम्ही गेले होते आमच्या ट्रिपच्या फर्स्ट लोकेशनला, ते म्हणजे की सलार म्युझियम. आता म्युझियम मध्ये आम्ही काय काय केले ते तुम्हाला पुढे समजेल. त्या पहिले मी तुम्हाला सांगणार आहे. मी माझ्या जीवनामध्ये सेकंड टाइम कोणत्या तरी ट्रिपला गेले होते.
पहिले तर मी 8वीला गेले होते, आमच्या ट्युशन कडून गेली होती ट्रिप आणि आता आमच्या कॉलेज कडून. पण त्या ट्रिप मध्ये आणि या ट्रिप मध्ये जमीन आसमानचा फरक होता. आता जसं जसं ब्लॉग पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला सांगतच जाईल की आमच्या सोबत काय काय झालं ते. या म्युझियमचं पर पर्सन 50 रुपये तिकीट आलेगच होता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला फोन न्यायचा असेल तर 50 रुपये अजून लागतील एक्स्ट्रा चार्जेस असं तिथं लिहिलेलं होतं. आता मी तिथं मेन म्हणजे की ब्लॉग बनवायला गेलते, त्यासाठी मग मला 50 रुपये देऊन दुसरं तिकीट काढावं लागलं मोबाईलचं आलं. आता जसं जसं म्युझियम मध्ये आमचा टाइम चला तसं तसं आमची भूक जी आहे वाढतच चालली होती. सलार म्युझियम होतं 3 मजली. म्युझियम मध्ये जायच्या पहिलेच आम्हाला जे आहे इंटरेस्टच येणं गेलं होतं की त्या म्युझियम मध्ये जायचं म्हणून, कारण की आमच्या पोटामध्ये काहीच नव्हतं आणि म्युझियमच्या बाहेरच म्हणली होती की आम्हाला 2-3 तास म्युझियम फिरायला लागते म्हणून. मग तर अजूनच टेन्शन आलं होतं आम्हाला. बाहेर बसून बी काय करावं म्हणलं तर म्युझियम मध्ये गेल्याच होत्या आम्ही, कारण की आमचा जेवणाचा टाइम जे आहे ते म्युझियम झाल्यानंतर होतं. म्युझियम मध्ये जायच्या पहिले तिथं टाइम जी झाला होता 11:55 झाला होता, म्हणजे की ठीक 12 वाजता पहिलीच्या काळामधली घड्याळ वाजून दाखवत होती तिथं. म्हणजे त्याला एक टाईपचा शोच म्हणतात. आणि तिथले फॅनचा अँगल बघून मी एकदम हैराण झाले होते, म्हणजे असे कसे फॅन बसवले तिथं. तिथं शोच्या नावाखाली घड्याळ काय असे वाजू लागले होते. आम्हाला वाटलं काहीच मोठं आहे किंवा याच्यामध्ये. आता मी तुम्हाला सलारजंग या म्युझियम बद्दल थोडीशी माहिती सांगते, जे की मी माहिती गोळा केली तिथं. हैदराबाद शहरातील मुलसी नदीच्या काठावर असलेला हे भारतीय प्रसिद्ध कला संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये सलारजंग कुटुंबाची खासगी संग्रहित कलाकृती आहे. सलारजंग तिसरे म्हणजे की मीर युसुफ अली खान यांनी जगभरातून दुर्मिळ वस्तू गोळा करून हा अमूल्य खजिना तयार केला. म्हणजे की या म्युझियम मध्ये तुम्हाला अलग अलग प्रकारचे साहित्य दिसेल, त्याचबरोबर अलग अलग देशामधले कॉइन्स, पैसे, नाणे सगळं काही दिसेल. इथे तुम्हाला हत्यार पण दिसतील. पहिले तर हे संग्रहालयच होतं आणि या संग्रहालयाचे म्युझियम जे आहे 16 डिसेंबर 1951 रोजी झालं होतं. जर तुम्हाला पण या म्युझियम मध्ये जायचं असेल तर तिथं ठराविक व्यक्ती नसतात की तुम्हाला माहिती सांगायला, स्वतःच माहिती जमा करावं लागेल तिथं तुम्हाला. त्या म्युझियम मध्ये मी निरीक्षण केलं होतं की आपले इंडियन्स जे लोक आहेत नुसतं फोटो काढत आहेत त्याच्यासोबत, म्हणजे की दुसऱ्या देशामधून आलेले लोक होते, त्यांनी फोटो काढून त्यावर रिसर्च करत होते, म्हणजे की ते मेन म्हणजे की रिसर्च करायला चालले होते आपल्या देशामध्ये. 3 मजली म्युझियम होतं, आम्ही फक्त एकच मजली फिरल्या होत्या, जस्ट बिकॉज ऑफ आमच्या पोटामध्ये काही नव्हतं आणि आमच्या पोटामधले कावळे जे आहे ते ओरडू लागले होते खूपच जास्त. जर तुम्ही हैदराबादला आले तुमच्या फ्रेंड सोबत किंवा फॅमिली सोबत तर या म्युझियम मध्ये नक्की भेट द्या. आणि या म्युझियम मध्ये खूप काय आहे नॉलेज घेण्यासारखं, तुम्ही पण या म्युझियम मध्ये जाऊ शकता, त्याचबरोबर तुमचे जे आहे नॉलेज अपग्रेड करू शकता. सलारजंग म्युझियम मध्ये जे आहे एक शॉप पण होती आणि त्या शॉप मध्ये लिटरली मोत्यानं बनवलेले हार, कानातले होते आणि ते एवढे महाग होते, बापरे बाप. त्या शॉप मध्ये जे आहे ते रिअल मोत्यापासून जे आहे ज्वेलरी वगैरे बनवलेली होती, त्यामुळे ते खूपच महाग होतं. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो जेवण करण्यासाठी आणि तिथं सगळेजण असे झोपून होते, म्हणजे की सगळेजण थकलेलेच होते म्हणा, कारण की आमची रात्रभर झोप पण झाली नव्हती नीट आणि आमच्या पोटामध्ये काही पण नव्हतं. आणि हॉटेलवाला जे आहे एवढं लेट करत होतं आम्हाला जेवण आणायला, पण त्यामुळे सगळ्यांनी आराम करायचं ठरवलं होतं. फायनली आमचं जेवण बिवण झालं. आता आम्हाला जायचंय दुसऱ्या लोकेशनवर, ते मला माहिती नाही, ते पुढे तुम्हाला व्लॉग मध्ये माहितच होईल. आणि हा पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की पुढच्या ब्लॉगची लोकेशन जी आहे खूपच भारी आणि पुढची लोकेशन हैदराबादची खूपच भारी आहे आणि फेमस लोकेशन आहे. तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर आपले लवकरच कंप्लीट होणार आहेत, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून